धाम्ना स्वेन सदा निरस्तकुहकं सत्यं परं धीमहि सत्यं परं धीमहि तू करणे न करणे दोन्ही लावून प्रकृतीच्या मानी प्रकृती ही का अधिनी हृदयस्था जया. भगवान सिद्धेश्वराच्या आश्रमकृपेनं श्री रुक्मिणी पांडुरंगाच्या चरणाजवळ बसवून श्री सद्गुरू ज्ञानेश्वर महाराज, श्री जगद्गुरु तुकाराम महाराज, श्री संत एकनाथ महाराज यांच्या चरण सानिध्याने आपण सर्वजण मिळून महान ग्रंथराज ज्ञानेश्वरीच्या 18व्या अध्यायाच्या 1318 ओवीचा आपण विचार करतो आहोत. विषय आहे अर्जुन. भगवान श्रीकृष्ण परमात्मा अर्जुनाला सांगतात, अर्जुनाने सांगितलं मी युद्ध करणार नाही, पण भगवान सांगतात तू जरी म्हणत असलास तरी तुझी प्रकृती जी आहे क्षात्र प्रकृती ती तुला युद्ध केल्याशिवाय गप्प बसू देणार नाही. आता या ओवीत काय म्हणतात ते, तू कारणे न करणे न करणे दोन्ही लावणी प्रकृतीच्या मानी. अर्जुना लक्षात ठेव, तू करणं आणि न करणं या दोन्ही बी गोष्टी प्रकृतीकडे सोपून दे. आणि प्रकृती कुणाच्या अधीन आहे? प्रकृती तुझ्या अधीन नाही आहे. जो हृदयस्थ परमात्मा आहे त्याच्या अधीन प्रकृती आहे. तो बरोबर अशा प्रकारे तो सत्ताधीश आहे. सर्व ब्रह्मांडाची सत्ता एकाच नव्हे, अनंत ब्रह्मांडाची सत्ता त्याच्या हातात आहे. कारण ब्रह्मांड किती आहेत? अनंत ब्रह्मांडे उदरी हरिहा बालक नंदाडी नवल केवढे केवढे नकळे कानोबाचे ओढे. काय अनंत ब्रह्मांडे उदरी, अनंत ब्रह्मांडाचा मालक आहे. तो तुझ्या हृदयामध्ये आहे. तो बरोबर, कारण प्रकृती तुझ्या अधीन नाही आहे, प्रकृती त्या परमात्म्याच्या अधीन आहे. आणि म्हणून तू एकच कर. आता काय कर? तमेव शरणं गच्छ सर्वभावेन भारत तत्प्रसादात् परां शान्तिं स्थानं प्राप्स्यसि शाश्वतं. तू एकच कर आता. तमेव शरणं गच्छ. कुणाला? जो तुझ्या हृदयस्थ असणारा परमात्मा, त्याला शरण जा. पण कसं जा? सर्वभावेन भारतो. कसं जा शरण? सर्व भावाने, विचाराने, वाणीने, चित्ताने, देहाने, सर्व भावाने शरण जा. सर्व भावेन भारत तत्प्रसादात पराम शांती. मग त्याला तो शरण गेलास त्या परमात्म्याला की त्याच्या कृपा प्रसादाने
निश्चितच तू परमशांती आणि नित्य पदाला प्राप्त होशील. प्राप्स्यसि शाश्वतम, शाश्वत पद. बाकी सर्व नाशिवंत आहे, त्या शाश्वत पदाला तू प्राप्त होशील. पण त्याला शरण द्यायचं. कसं जायचं? तया अहम वाचा चित्त अंग देवो निया शरणरिग महोदधी का गांगरी घाले जैसे. तया अहम वाचा चित्त अंग, याला सर्व भाव म्हणतात. ईश्वराला अहंकाराने शरण जा. अहंकाराने म्हणजे फक्त परमात्म्याचा अहंकार घे. धन्यामी जन्मालो दास विठोबाचे झालो, त्याचा अहंकार घे. कोणाचा अहंकार घेऊ नये. फक्त तोच तुझा आहे, बाकी तुझं कोणी नाही, काहीच नाही. म्हणून कोणाचा अहंकार घेऊ नको. त्या परमात्मा तुझा आहे फक्त, त्याचा अहंकार घे. पुन्हा वाचा, वाणीनं शरण जा. अर्थात पुन्हा चित्ताने शरण जा. आणि हे देह त्या भगवंताला समर्पण कर. देह भगवंताला समर्पण करून शरण जा. फायदा होईल. देह कोणालाही अर्पण केला तर फायदा होणार नाही ना, अधोगती प्राप्त होईल. पण परमात्म्याला जर अर्पण केलं तर त्याचं पद तो देईल. इतका उदार येतो. कोणीही आपलं पद देत नाही, लक्षात ठेव. कोणी असो. पण परमात्मा मात्र आपुले पद देत असे दासा, निश्चितच त्याच्या पदाची प्राप्ती होईल. तू देतोच. विचार करून देह, पंचमहाभूताचा देह, पृथ्वी आप तेज वायू आकाश, पुन्हा इंद्रिय, पंच ज्ञानेंद्रिय, पंच कर्मेंद्रिय, प्राण. प्राण हे पंचप्राण आहेत. प्राण अपान व्यान उदान समान. प्राण, मन आणि बुद्धी, हे सर्व परमात्म्याला अर्पण कर. हे अनात्म पदार्थ आहेत सगळे. अनात्म म्हणजे मिथ्या. देहही मिथ्या आहे, इंद्रियही मिथ्या आहेत, प्राणही मिथ्या आहे, चित्तही मिथ्या आहे, देहही मिथ्या आहे. कोणी फोनवलं? काय लक्षात आलं का तुमच्या? हे काय मिथ्या आहे, ते देवाला अर्पण करायला काय हरकत? नाहीतर आपण खरं कुठं अर्पण करतो देवाला? ते खोटं बी करायला तयार नाही आपण. हे सगळं खोटं आहे का नाही? मग ते अर्पण करावं का नाही? बरं, ते आपलं की त्याचं आहे? सर्व त्याचंच आहे. मग त्याचं त्याला द्यायला काय हरकत आहे? आपल्या निदान धर्मावर सोमवार करायला काय हरकत आहे? ते सुद्धा आपण करत नाही. लोकांची कडीन धावधाव वाढी का? हो, बसा दिवस लांबव तर काय होतं? कळलं का? देहा पाचाचा आणीला उष्ण आपला आहे का? नाही. काहीच नाही आपलं. देह हे काळाचे, धन कुबेराचे,
तेथे मनुष्याचे काय आहे. आपलं काहीच नाही ना. मग लोकांचं दुसऱ्याला द्या, त्याला द्यायला काय हरकत दुसऱ्याच. तेवढी सुद्धा उदारता आपल्यामध्ये हो नाहीये, लक्षात ठेवा. म्हणून विचाराने हे सर्व विचारपूर्वक हे अर्पण करायचं आहे. अनात्म पदार्थ आहे ते सगळे, त्याच्यावरचा अहंकार काढून घ्यायचा. माझा देह, माझी इंद्रिय, माझा प्राण, माझं मन, माझं चित्त, हे सर्व अभिमान काढून टाकायचं. आपलं नाहीच तर कशाला लोक का ट्याबा मिरवायचा नाही का, सगळी गल्ली माझीच आहे कशाला. आता आपली नाहीच तर कशाला म्हणायचं. तुम्ही कुठं राहता म्हणजे ही बिल्डिंग सगळी आपलीच आहे, बिल्डिंग आपली आहे काय. हा अहंकार काढून टाकायचा, लक्षात ठेवा काय. आणि ईश्वराला, भगवंताचं जे लक्ष्य स्वरूप आहे त्या लक्ष्य स्वरूपापर्यंत. कारण ईश्वर हा लक्ष्य नाही आहे काय. जसा जीव तसाच ईश्वर आहे. जीव हा माया अविद्या उपाधिवान आहे आणि जीव ईश्वर माया उपाधिवान आहे. ब्रह्म वेगळा आहे काय. म्हणून स्वरूपापर्यंत म्हणजे ब्रह्मस्वरूपापर्यंत त्या ठिकाणी न्यायचं आहे सगळे, मन बुद्धी चित्त अहंकार सगळे. आणि मग ठरवायचं आहे मी ब्रह्म आहे, मी दुसरं काहीच नाही, मी तो स्वये परब्रह्म. असा अनुभव प्राप्त करून घेणं ही आहे अहंकाराची शरणागती. त्याला अहम वाचा चित्त अंग, पहिला अहम आहे. ही अहमची शरणागती म्हणजे अहंकाराची शरणागती. अहंकार त्याला अर्पण करायचा आहे. कशाचाच अहंकार धरायचा नाही. तुझं काहीच नाही तर कशाचा अहंकार. हे घर मी बांधलं बघा, तू काय बांधते, तुझी काय ताकद आहे घर बांधण्याची काय. हो सगळं त्याने केलं म्हणा ना, काय बिघडलं काय. तुम्ही काही करतच नाही, तुमच्याकडून काही होतच नाही. वृक्षाची पान खाली ज्याची सत्ता, हे सगळं त्याचं म्हणा. मुलं बाळ सुद्धा त्या परमात्म्याचे आहेत काय. पती पत्नी काय, हे सगळं त्याचं आहे, आपलं काहीच नाही आहे. मग त्याचे त्याला द्यायला काय हरकत आहे. मुलं बाळ सुद्धा परमात्म्याचे आहे, आपलं काही नाही. देह सुद्धा, देह समर्पिजे देवा, भार काहीच न घ्यावा. काय होईल आघवा तुका म्हणे आनंद. देह समर्पिजे देवा, देह सुद्धा परमात्म्याला अर्पण करायचा आहे. इथं का नाही बसले बघा खांबाला का. देह, आता वाणी, वाणी भगवंताला अर्पण करायची म्हणजे काय करायचं. वाणीनं काही बोलायचंच नाही दुसरं. देवाला अर्पण केली म्हणजे आपली राहिली का. आता मुलगी कोणाला अर्पण केली, जावयाची का तुमची. तुम्ही आता म्हणता का आमची म्हणून नाही काय. तेव्हा मायबापाने सांभाळली आणि त्या उपट सुंब्याच्या हातात दिली. आता सत्ता कोणाची आहे, त्या उपट सुंब्याची आहे. आपली काही राहिली नाही आहे, लक्षात. तसं नाही का. माझी वाणी तुझे वर्णी गुण नाम, ऐसे देई प्रेम काही कळा. माझी वाणी, माझी वाणी, अरे बाबा माझी नाही आहे, तुझीच आहे ही काय. अहम वाचा चित्त अंग, वाणी परमात्म्याची. म्हणून वाणीनं काय करायचं, आपली नाही ना, मग त्याचंच फक्त नाव घ्यायचं.
हरी बोला हरी बोला ना तरी या बोला, दुसरं काही बोलायचंच, फक्त बोलावा विठ्ठल, पहावा विठ्ठल, करावा विठ्ठल जीवे भावे, दुसरं काही बोलायचंच नाही. लक्षात ठेवा. पवित्र तो देव आणि पुण्यवंत जो सर्व काळ. वाणी कोणाची आहे? त्याची आहे. मग वाणी काय करायची? त्याला अर्पण करायचं. म्हणजे काय करायचं? जो वदे अच्युत सर्व काळ, सर्व काळ भगवंताचं भजन करत राहायचं, दुसरं काही बोलायचं नाही. लक्षात घ्या. ही वाणी अर्पण प्रकार आहे. त्यानंतर चित्त अर्पण करायचं. चित्तामध्ये कुठलाही विचार करायचा नाही. चिंतन कशाचंही करायचं नाही आहे. म्हणून साधू संतांनी भगवंताची प्रार्थना केली. चित्ती तुझे पाय डोळ, रूपाचे ध्यान, अखंड मुखी नाम तुमचे, वर्णावे गुण, हेची एक तुम्हा मागतो मी दातारा. माझे चित्त राही ऐसे करी काही, धरोनिया बाही भव हा तारी दाता. याला चित्ताची शरणागती म्हणतात. चित्तामध्ये चिंता नाही, संसाराचा विचार नाही आहे. आपला देव कधीतरी येतो चित्तात. सारखा विचार कशाचा असतो? संसाराचा. कोणाच्या चित्तात सारखा देवाचा विचार आहे, संसाराचा नाही? वर हात करा बरं. ताकदच नाही. खरं बोलला काय हरकत. कारण चित्तात सगळा विचार कशाचा असतो? संसाराचा. काय कशा करता विचार करायचा संसाराचा? काहीच उपयोग नाही. मग तुमच्या विचाराने काही होतं का हो? तुमच्या विचाराने काही होत नाही. तरी पण माणूस करतच विचार. मागचं उकरीत राहत आणि पुढचंही उकरीत राहत. घेण्यान देण्याचंच काय. मागं जे झालं ना ते मागचं भूतकाळाचा कधी विचार करू नये आणि वेळेचा अपव्यय करू नये. लक्षात गेलं होऊन संपला विषय. त्याचा कसा विचार करायचा? ते मागचं काढायचं का असंच काय काय शेंबूड पुसता येत नव्हतं तेव्हा असं काढायचं. आणि जे विचार करायचा तो विचार करायचा. कशा करता? भूतकाळाचा विचार करायचा नाही, भविष्य काळाचा विचार करायचा नाही. फक्त वर्तमान काळामध्ये गुण गाईन आवडी, हीच माझी सर्व जोडी, गुण गाईन आवडी. अखंड भगवंताचं चिंतन कशाने? वाणीने. हा आहे वाणी अर्पण प्रकार, चित्त अर्पण प्रकार. चित्तामध्ये अखंड परमात्म्याचं ध्यान. चित्तात दुसरा विषय नाही आहे. चित्तात दुसरा आणायचंच नाही. जे असेल ते फेकून द्यायचं बाहेर. चित्तामध्ये असणारं गबाळ पुष्कळ भरलं असतं ते बघ रिकामं करायचं काय. मग देह कशाने भरायचा? तुका म्हणे देह भरिला विठ्ठले, काम क्रोध केले घर रीते, काम क्रोध केले. तुका म्हणे देह भरिला विठ्ठले. हो, देह सर्व त्या परमात्म्याने भरला पाहिजे. संसार नको, फालतू चिंतन, फालतू विचार. होय ना काही रिकामी घाई कशाला? होत तर काहीच नाही आपल्याकडून. आपल्या चिंतनाप्रमाणे आतापर्यंत घडलं का? नाही. आपल्या विचाराप्रमाणे घडलं का? नाही घडलं. मग कशा करता फालतू वेळ घालवायचा? वेळेला काय स्वस्त आहे का वेळ? कहो ना हो सो कह दिया, अब क्या बजाऊ ढोल, एक एक श्वास निकलता है त्रैलोक्य का मोल. एका श्वासाची किती आम्हाला कळत नाही. एका श्वासाची किंमत त्रैलोक्य जरी तुम्ही दिलं
तरी एक श्वास मिळणार. हो, एवढी किंमत आहे त्याला. पृथ्वी मोलाचे देता सुवर्ण न मिळे नरदे नाही, या नरदेहाचा एक क्षण इतकं अमोल आहे. लक्षात ठेवा. आयुष्य तर आपल्याला त्याची कदर नाही. आपण काही त्याचा विचार करत नाही. चाललंय झालं त्याचा विचार आपण करत नाही. पण महाराजांचा क्षणोक्षणी हाची बोल नका करावा विचार, तरावया पार भव सिंधू तरावयात पार. क्षणोक्षणी हाची करावा नाशिवंत देह, जाणार सकळ आयुष्य खातो काळ, सावधान आयुष्य खातो काळ. क्षणोक्षणी, क्षणाला फार महत्व आहे. पृथ्वीच्या वजनाचं सोनं दिलं तरी या नरदेहाचा एक क्षण मिळणार. म्हणून देवाला चित्त अर्पण करायचं, नंतर देह अर्पण करायचं. देहाने दुसरं काहीच करायचं नाही. बरं का. तुम्हाला वाटतं आपण केल्याशिवाय कसं काय खायला मिळेल, हा भ्रम आहे आपला, भ्रम. लक्षात ठेवा. म्हणून तुम्ही करत राहता. त्याच्यावर टाका तुम्ही. अशी कितीतरी उदाहरणं आहेत. काय तो बरोबर देतो. मग अनन्याश्चिंतयन्तो माम. पण आपल्या अनन्यता कुठे आहे? अनन्याश्चिंतयन्तो माम ये जना पर्युपासते तेषां नित्याभियुक्तानां योगक्षेमम्. योगक्षेम त्यांचा जाणे जड भारी, वाट दावी करी धरून या. सर्व योगक्षेम तो चालू. कसा? जसं मूल काही चिंता करतं का? लहान मूल चिंता कोण वाहतं? त्याची आई वाहते. त्याला काहीच नाही. तसं पाहिजे त्या मुलासारखं. मग तो सगळी आपली काळजी नक्कीच वाहतो. लक्षात ठेवा. काय? म्हणून देहाने देवाची पूजा करायची नाही का. विहित कर्म करायचं, मंदिरात जायचं, वारीला जायचं. देहाने देह त्याला अर्पण करायचा. देह आपला नाही. देह हा देवाने दिलेला आहे. लक्षात ठेवा. काय? मग त्याची तर द्यायला काय हरकत आहे. पण आपल्याला त्याची सुद्धा कल्पना नाही की देवे दिला देह भोजना गोमटा. भोजना कोणी दिला? देवाने दिला. लक्षात. पण याची आपल्याला आठवण सुद्धा. मग त्याचा वापर आपण काहीही करतो. ही जर आठवण असेल तर फक्त देवाचं भजनच करील मनुष्य. पण हे माहीतच नाही त्याला की हा देवाने दिला आहे म्हणून. काय? म्हणून देह अर्पण प्रकार. देहाने भगवंताचं सर्व पूजन भजन सर्व करत राहा. अशा प्रकारे अहमची शरणागती, वाणीची शरणागती, चित्ताची शरणागती, देहाची शरणागती. कशी? त्याला दृष्टांत दिला. महोदधिका गांग रिगाले दैशी. ज्याप्रमाणे समुद्राला गंगा मिळाली की तिथून फोन करते ती. कसे काय? बरे आहेत का तुम्ही? मी आता पोहोचले बरं का? असं करते का गंगा? नाही. मिळाली की मिळालीच. पंढरपूरला गेलं की म्हणून ते मोबाईल मंदिरात आणून देत नाही. हो, कारण मंदिरात गेलं तरी माणसाचं लक्ष कुठं? आव्हाने घाली पंढरपुरा आणि 20 पासून आली घरात. कारण ते निघून देत नाही म्हणून बरं आहे. नाही तर आपण दर्शनाला जाऊच तर असे हॅलो पाया पडतो आम्ही. पण ते निघून देत नाहीत म्हणून बरे. नाही तर आपण काय
आपला विचार न केलेला बरा. म्हणून अशा प्रकारे जसं महोदधी का गांग मिळाली देश, मिळून मिळतची असे समुद्र गंगा जळ देश. तिनं कधी मागं बघितलं नाही, कधी टाटा केला नाही आहे, लक्षात ठेवा. त्याप्रमाणे भगवंताची शरणागती कायेनं, मनाने, वाचेनं, चित्ताने, देहाने वगैरे काय सर्व भावाने भगवंताची शरणागती करायची. मग तयाचे निप्रसादे सर्वोपशांती प्रमदे कांत होनिया स्वानंदे स्वरूपीच रमसी. अर्जुना, याप्रमाणे तुला सांगितली सर्व भावाची शरणागती कशी असते. मग तयाचे निप्रसादे, एवढं सर्व देवाला अर्पण केल्यावर तो प्रसाद देईल की नाही? देईल. काय मग त्याच्या प्रसादाने सर्वोपशांती प्रमदे, मग अविद्येची निवृत्ती होईल. प्रमदा, प्रमदा स्त्रीला प्रमदा म्हटलेलं आहे. भगवंताच्या कृपा प्रसादाने अविद्येची निवृत्ती होईल, म्हणजे अज्ञानाची निवृत्ती होईल. आणि मग तू तरुण स्त्रीचा पती होशील. काय प्रमदा हिला कोणाला म्हटलं? म्हाताऱ्या माणसाला नाही म्हटलं, तरुण स्त्रीला. आता ही कोणती स्त्री आहे? सिद्धिबागेतली. लक्षात आलं का तुमच्या? कोणती स्त्री आहे? तुका म्हणे मुक्ते परनिली नोवरी. तुका म्हणे मुक्ते परनिली. जास्त घेतलं काय यार? आता दिवस चारी खेळी मेळी. काय कोणती स्त्री? मग त्या स्त्रीचा तू पती होशील. भगवान ती तुला देऊन टाकेल आपली मुलगी मुक्ती. का पण असं झाल्यानंतर मग तयाची प्रसादे, मग त्याच्या कृपा प्रसादाने तुला नक्कीच काय अशा प्रकारे मुक्ती प्राप्त होईल. कांत हो निस्वानंदे. आणि मग तू आता दिवस चारी खेळी मेळी, मग मात्र तू आनंदाने राहशील. त्यात खरा आनंद आहे. संसारात आनंद नाही आहे का? माणसं गुंतले तो भाग सोडून द्या. ती बाई बसली होती की नाही थोड्या वेळेचं, म्हणजे मोबाईल आला की चालली बिचारी. काय करणार? काय अवघड विषय ना. काय ते आनंद. मग आता दिवस चारी खेळी मिळे. मग अवघाची संसार आनंदे भरीन तिन्ही लोके. जाईन गे माये तया पंढरपुरा भेटेन माहेरा अपुलिया. कांत होणे स्वानंदे स्वरूपीच रमसी. मग तू मग त्या मुक्तीचा पती होऊन तू रममाण होशील. कुठं? ब्रह्मस्वरूपाच्या ठिकाणी तू रममाण होशील. मग त्याच्याच करता हा देह दिलेला आहे भगवंताने. काय दिला एका करता वापर करतो आपण एका करता. त्याच्यामुळे जन्म मरणाचं दुःख सुटत नाही आहे. लक्षात ठेवा. संभूती जेणे संभवे, किती दुःख भोगावं लागतं. 83,99,999 एवढं योनीचं दुःख भोगावं लागतं. कशामुळं? चुकल्यामुळं. भगवंताला चुकल्यामुळे एवढं दुःख भोगावं लागतं.
लक्षात ठेव. आणि जर भगवंताचं स्मरण झालं, स्मरण म्हणजे केव्हा तरी नाही, अखंड, तर मग स्वरूपीच रमशी स्वानंदे. मग आनंदाने तू ब्रह्मस्वरूपाच्या ठिकाणी रममाण होशील. संभूती जेणे संभवे, विश्रांती जेणे जेथे विसवी, अनुभूती अनुभवे अनुभवाजया. मग असंभूती जेणे संभवे, संभूती म्हणजे उत्पत्ती. ह्या विश्वाची उत्पत्ती कोणापासून होते? परमात्म्यापासून. कोण सांभाळतो? कारेनाथ विषयी कृपाळू देवासे, पोसितो जगासे एकलाचे, पोसितो जगासी. बाळा दुधा कोण करीते उत्पत्ते, वाढवी श्रीपती सवे दोणी. काय कला आहे त्याची. काय माणसं बी अन्न खातात की नाही? बैल अन्न खात नाही का? घास गवत खात नाही का? आणि गाया काय खातात? गवतच. गाईला दूध निघतं, बैला निघतं का? काय रचना आहे. माणसंही अन्न खातात आणि माता भगिनीही अन्न खातात. त्यांना मात्र बाळा दुधा कोण करीती उत्पत्ती, वाढवी श्रीपती सवे दोणी. काय कला आहे. गवतापासून दूध निघतं काय? नाही, त्याची कला आहे हो. मग तर कंपन्या उघडल्या असत्या, गवतापासून दूध करता आलं असतं ते. म्हणून ओ परमात्मा संभूती उत्पन्न करणं. काय संभूती जेणे संभवे. मग ज्याच्यापासून उत्पत्ती होते, कोणाची? विश्वाची. सर्व विश्वाची उत्पत्ती आपण करतो काय? नाही. काय सर्व विश्वाची उत्पत्ती परमात्म्यापासून. विश्रांती जेथे विसवे. भोग्य सुखाची विश्रांती जिथं विश्रांतीला प्राप्त हो. काय आता विश्रांती कुठं आहे? तिथंच आहे फक्त, दुसरं कुठंच नाही. दुसरं विश्रांतीचं स्थान. म्हणून म्हटलं जाई न गे माहे तया पंढरपुरा, भेटेन माहेरा का अवघाची संसार, सुखाचा करीन. आता स्टीलचा तर झालाय, ॲल्युमिनचा गेला, आता काय सोन्याचा करायचा का संसार? संसार सुखाचा करीन म्हणतात माऊली. अवघाची संसार सुखाचा करीन, आनंदे भरीन तिन्ही लोके. मग संसार सुखाचा करीन म्हणजे काय? 4 चाकी गाडी, बंगला 100 कोटीचा, 1 कोटीचे पडदे का आहेत का नाही? 1 कोटीचे पडदे नाही? तुम्हाला माहिती नाही? बरं नाही. तेव्हा याला म्हणतं काय? सुखाचा करीन. गेलं सगळे बोंबलत ते. आता कुठं राहिलं? काय केलं? दाखवलं एक आणि केलं एक, त्याच्यामुळं गेलं सगळं. काय आता राहिलं का? नाही. मग संसार आनंदे भरणे तेही लोके. संसार सुखाचं मन करीन म्हणजे काय? हे जे जन्ममरणाचं दुःख आहे ते नष्ट करील आणि परमात्म स्वरूपाशी एकरूप झालं की मग आजी आनंदू रे, आजी आनंदू रे, आवडीने गाऊ सदा परमानंदू रे. अशा प्रकारे भगवान श्रीकृष्ण परमात्मा अनुभूती अनुभवे अनुभवा जया. कारण अनुभूतीचा विषय आहे, परमार्थ हा अनुभवाचा विषय आहे. तुका म्हणेचा कोण सांगे, मज अनुभव आले अंगे.
अनुभवे आले अंगा ते या जगात येतस. परमार्थ हा अनुभवाचा आहे, सांगण्याचा नाही. नाही का, शब्दाने सांगणे सगळे सांगतात परमार्थ. अनुभव आहे का नाही. तुका माझा अनुभव आहे अंगे, तुका म्हणे चाखुणी सांगे अनुभवाचा. म्हणून तो अनुभूती, तो अनुभव नक्कीच आल्याशिवाय राहत नाही आहे. असं भगवान श्रीकृष्ण परमात्मा अर्जुनाला सांगता आहेत. तेव्हा झालेली सेवा भगवत चरणी समर्पित करून राहिला जो सेवेचा भाग आहे तो आपण उद्या पाहू. कुंडलिक वरदा. आता